भारताचे खरे राष्ट्रगीत वंदे मातरम असल्याचं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलं होतं। यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती। त्यावर आता रामगिरी महाराजांनी प्रत्युत्तर दिलंय। जितेंद्र आव्हाड यांचं डोकं फिरलंय असं म्हणत रामगिरी महाराजांनी आव्हाडांवर निशाणा साधलाय। सुनील तटकरेंनी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार खासदारांशी संपर्क केला नाही, आमदारांना कॉल केल्याच्या बातम्या धादांत खोट्या आहेत असं म्हणत अजित पवारांनी आरोप फेटाळले। अनेकांचं मत आहे पवार कुटुंब एकत्र यायला हवं, पवार साहेब आणि दादा एकत्र आले तर नक्कीच फायदा होईल असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलंय। तर आम्ही संघर्षाचा निर्णय घेतलाय, त्यामुळे एकत्र येण्याचा निर्णय पवार साहेबांसह दादांनी घ्यायला हवा असंही रोहित पवार म्हणाले। मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जयंत पाटील आक्रमक झालेत। ज्यांना तिथे जायचंच नाही, जायचंयच त्यांनी जरूर जावं, पहिल्या रांगेतील अनेक जण तिकडे हारगुच्छ घेऊन आलेत असं म्हणत जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले। अजित पवारांनी संघटनात्मक काम केलं, कमी वेळात त्यांनी 41 खासदार निवडून आणले, त्यामुळे शरद पवारांनी त्यांचं कौतुक करायला हवं होतं असं आमदार अण्णा बनसोडे म्हणाले। अजित पवारांच्या नेतृत्वात महानगरपालिका स्वबळावर लढणार असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलंय। आमदार निलेश राणेंनी कुडाळ पंचायत समितीचा आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला। मागील 10 वर्षात जे झालं ते आता खपवून घेणार नाही असा इशारा राणेंनी अधिकाऱ्यांना दिलाय। प्रकाश झोतात राहण्याकरिता उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवालांना समर्थन दिलं असा आरोप खासदार नरेश मस्के यांनी केलाय। पक्षातील लोक सोडून जाऊ नयेत यासाठी आदित्य ठाकरे भाजपसोबत जवळीक साधत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। आदित्य ठाकरे भाजपसोबत जवळीक साधत असून त्यांना भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव होतीये याचा आनंद आहे असं म्हणत शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय। शेतकरी कर्जमाफी माझ्याशी संबंधित नाही, त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिली आहे। कृषी कर्जमाफीवरून त्यांनी थेट हातच झटकलेत। जालना महानगरपालिकेतील करवाढीला अर्जुन खोतकर जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला। भविष्यातही 4 पटीने कर वाढवणार असल्याचा दावाही गोरंट्याल यांनी केलाय। पालघरमध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह 30 ते 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यामुळे पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय। येत्या 15 दिवसात चिपी विमानतळावरील सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास चिपी विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय। शिरूरच्या घोडगंगा साखर कारखाना संचालकांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। बैठकीला माजी आमदार अशोक पवार देखील हजर होते। माणगाव तालुक्यातील सुपुत्र वीर व्हिक्टोरिया क्रॉस विजेते वीर यशवंतराव घाडगे यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी पोलिसांकडून त्यांना मानवंदना दिली। मंत्री आदिती तटकरे यांनी घाडगे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला। सिल्लोड तालुक्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी अब्दुल सत्तारही उपस्थित होते। भूमिपूजनानंतर जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं। बीड हत्या प्रकरणात एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू आहे। चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम आम्ही करू, राजकीय हस्तक्षेप कुठल्याच कामात होऊ देणार नाही, हीच मुख्यमंत्र्यांची ही भूमिका आहे अशा शब्दात अजित पवारांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांच्याकडून रोज नवनवीन खुलासे केले जात आहेत। सुरेश धस यांनी राष्ट्रवादीमध्ये एक वरिष्ठ मुन्नी आहे असा उल्लेख केला। त्यानंतर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण या चर्चांना आता उधाण आलंय। भाजप आमदार सुरेश धस यांच्या राष्ट्रवादीतील बडी मुन्नी या विधानावर अजित पवारांनी संताप व्यक्त केला। बडी मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा असं म्हणत त्यांनी धस यांच्यावर निशाणा साधलाय।
तुम्ही हत्या करणाऱ्यांचं समर्थन करता, तुम्ही भाजपचे हस्तक असल्याचं म्हणत परभणी येथील आंदोलकांनी लक्ष्मण हाकेंना सुनावलंय। लक्ष्मण हाके परभणी दौऱ्यावर होते, त्यांनी आंदोलकांची भेट घेतली। यावेळी आंदोलकांनी हाकेंविरोधात भूमिका घेतली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अंजली दमानिया केवळ सनसनाटी पसरवण्यासाठी सगळं करतात अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे। मिटकरी आणि हाके हे रिचार्जवर चालतात आणि सायको आहेत अशी खोचक टीका भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिजित शेंडगे यांनी केली आहे। तसंच मिटकरी हाके गेली 25 वर्ष गप्प का होते असा सवालही त्यांनी केलाय। धनंजय मुंडे आरोपीला साथ देतात, मुंडेंच्या लोकांनी देशमुखांना धमकी दिली आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। तर धनंजय मुंडे पाप झाकण्यासाठी ओबीसींना पुढे करत असल्याची टीका देखील जरांगेंनी केली आहे। धनंजय मुंडेंनी मोर्चे काढा हे सांगत आता षडयंत्र सुरू केलंय। धनंजय मुंडेंचे पाय खोलात आहेत, तुमच्या कुटुंबातलं कोणी मारलं तर आम्ही असेच मोर्चे काढायचे का असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटलांनी केलाय। बीड प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, सरकारने याबाबत कडक कारवाई केली पाहिजे। राजकारणात नैतिक भूमिका घेत नसाल तर ही गोष्ट अयोग्य आहे। यापूर्वीच्या घटनांमध्ये आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला गेला असं म्हणत काँग्रेसच्या सचिन पायलट यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करणं कितपत योग्य असा सवाल उपस्थित करत नुसते आरोप करण्यापेक्षा पुरावे तपास यंत्रणांकडे द्या असं अजित पवार म्हणालेत। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, पक्ष न पाहता दोषींवर कारवाई केली जाईल असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंवरील आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं हा राजकीय स्वार्थ आहे अशी टीका माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी दिली आहे। आष्टीमध्ये काळे धंदे कोणाचे आहेत असा सवालही त्यांनी सुरेश धसांना विचारलाय। पुण्याच्या एफसी रोडवरील एका इमारतीत वाल्मिक कराडची 7 दुकानं असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। यातील एका दुकानाची किंमत 5 कोटी असल्याचा दावाही धसांनी केलाय। संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झाला। दरम्यान हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चात देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते। पैठणच्या मोर्चात आमदार सुरेश धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। आका आणि त्यांच्या आकाकडून परळीत वसुली केली जाते, एक आका आतमध्ये गेलाय तर दुसरा आका बाहेर आहे असा हल्लाबोल त्यांनी केलाय। परळीत सीआयडी मालिकेतील आणि सावधान इंडियातील पोलीस नेमा ओरिजिनल पोलिसांची नेमणूक करू नका असा टोला धस यांनी लगावलाय। तर परळीत कमिशन घेण्यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे असा आरोप देखील धस यांनी केलाय। वाल्मिक कराडवर आधीच खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल होता, मग कराड प्रकरणी ईडी आणि पीएमएलएची अंमलबजावणी का करण्यात आली नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय। बदलापूर रेल्वे स्थानकात दिव्यांगांचे मोठे हाल होत आहेत। रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि लिफ्ट नसल्यामुळे दिव्यांग बांधवांना जिने चढून जावं लागतंय। याबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। वसईच्या क्लासिक हाईट्स या सोसायटीत 7 माकडांनी हैदोस घातल्याची बातमी न्यूज 18 लोकमतवर दाखवण्यात आली होती। दरम्यान माकडाला पकडण्यासाठी आता इमारतीच्या वरती पिंजरा लावण्यात आलाय। नवी मुंबईच्या खारघरमध्ये बिबट्याचा वावर सुरू आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। खबरदारी म्हणून पोलिसांकडून बॅरिकेड्सही लावण्यात आलेत। मीरा भाईंदरमधील राधास्वामी चौकाजवळ एका शाळेच्या बसवर लोखंडी रॉड पडतानाचा व्हिडिओ समोर आला। दरम्यान लोखंडी रॉडमुळे बसची काच फुटली असून एक विद्यार्थी जखमी झालाय। या घटनेनंतर ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येते। पालिकेतील अधिकारी लेडी डॉन गुलशन पटेल यांच्याच मुलाच्या अवैध बांधकामावर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तोडक कारवाई केली आहे। न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवताच त्याची दखल घेतली गेली। पटेलांच्या दहशतीमुळे काही कारवाई करता येत नव्हती। बोरिवलीच्या गोराईमध्ये ड्रग्ज तस्कर निखिल जाधवाचा मोठा भाऊ विकी जाधवाचा वाढदिवस साजरा करण्यात आला। दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा आरोप होतोय। गाडीवर चढून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय।
पुण्याच्या येरवडा जेलमधून सुटताच गुंड प्रफुल्ल कसबे याने जल्लोषात रॅली काढली। मोक्काच्या आरोपात हा गुंड जेलमध्ये होता। दरम्यान रॅली प्रकरणी मुख्य आरोपीसह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ड्रोनच्या माध्यमातून समुद्रातील नौकांवर नजर ठेवण्यात येणार आहे। मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या हस्ते या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलंय। नागपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। पुढील काही महिन्यात नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता आहे। याच संदर्भातला एक प्रस्ताव मध्ये रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डाकडे सादर केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये केस गळतीची समस्या निर्माण झाली आहे। सुरुवातीला 3 गावांमध्ये 30 नागरिकांना टक्कल पडल्याचं समोर आलं होतं, मात्र आता ही संख्या 100 वर पोहोचली आहे। पाण्यातील नायट्रेट या विषारी घटकामुळे ही समस्या निर्माण झाली आहे। वाशिममध्ये 2 कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विठ्ठल कृषी मार्केटमध्ये ही घटना घडली आहे। हल्ला करून आरोपींनी 1,15 लाख रुपये लुटले। या हल्ल्यात 2 कर्मचारी गंभीर जखमी झाले असून फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी याचिका फेटाळली। ठाकरे पक्षाचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी आक्षेप घेत ती याचिका केली होती। मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत द्या असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। आजच शासकीय आदेश जारी करण्याच्या सूचना देखील फडणवीसांनी दिल्या आहेत। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून टॉरेस कंपनीचा पंचनामा करण्यात आला। आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीतील वस्तूंची पाहणी करण्यात आली आहे। मीरा रोडमधील टोरेस कार्यालयात पोलीस दाखल झालेत। पोलिसांकडून पंचनामा केला जातोय। आतापर्यंत मीरा भाईंदरमधून नागरिकांची 1,07,00,000ची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान टोरेस कंपनीची बँकेतील खाती गोठवण्यात आली आहेत। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली। टोरेस घोटाळ्याबाबत कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना केली आहे। नाशिकमधील एका 25 वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजानं गळा कापला गेलाय। तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सध्या सुरू असून त्याच्या गळ्यावर तब्बल 75 टाके पडलेत। पुण्यातही नायलॉन मांजामुळे तरुणाचा गळा कापला गेलाय। कात्रज कोंढवा रस्त्यावर सतीश फुलारी नावाचा गंभीर मांजामुळे गंभीर जखमी झालाय। त्याच्या गळ्याला तब्बल 15 टाके पडलेत। हिंगोलीत नायलॉन मांजामुळे शालेय विद्यार्थ्यांनी त्यांना जखमा झाल्यात। 13 वर्षीय विद्यार्थ्याच्या पायाला दुखापत झाली असून 12 टाके पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। भुसावळमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। भुसावळच्या बाजारपेठ पोलिसांनी नायलॉन विकणाऱ्यांवर आतापर्यंत 4 गुन्हे दाखल केलेत। कोणी नायलॉन मांजा विकत असल्यास नागरिकांनी पोलिसांसोबत संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलंय। नागपूरच्या तहसील पोलिसांनी 6 लाख रुपयांच्या 600 चक्री नायलॉन मांजा जप्त केलाय। दिल्लीतून हा प्रतिबंधित मांजा नागपुरात आणल्याची माहिती आहे। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढू लागली आहे। तुरीला 7,000हून अधिकचा दर मिळतोय। जसजशी तुरीची काढणी वाढत जाईल तसतसं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवकही वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। चिपळूणमध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात 1,10,00,000च्या मैबा बैलाची चर्चा सुरू आहे। या बैलाबरोबर फोटो काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। अवघ्या 5 वर्षाच्या या बैलाने अनेक बक्षिसं मिळवली आहेत। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची आज मुरली अलंकार महापूजा करण्यात आली। देवीचा नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे ही पूजा करण्यात आली आहे। यावेळी देवीला पुरातन शिवकालीन दागिन्यांसह रत्नांच्या दागिन्यांनी देवीला मढवण्यात आलंय। सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे।
प्रथा परंपरेपासून मानकरी दर्गे पाटील यांच्या घरी दिवे लागतात, आरती देखील करण्यात येते। 12 ते 16 जानेवारी दरम्यान सिद्धेश्वर महाराजांची मोठी गड्डा यात्रा होणार आहे। सोलापूरमध्ये सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त 12 तारखेपासून धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे। प्रमुख 2 नंदीध्वजाचं हेरब्बू वाड्यातून प्रस्थान होणार आहे। 4 दिवस ही गड्डा यात्रा पार पडणार आहे। नांदेडच्या मुदखेडमध्ये काकडा फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे, मात्र मजूर मिळत नसल्यामुळे फुल तोडणीला विलंब होतोय। दरम्यान फुलांना गळती लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। कर्णकश आवाज करणारे 440 सायलेन्सर नागपूर पोलिसांनी जप्त केलेत। नागपूरच्या संविधान चौकात सायलेन्सरवर रोड रोलर फिरवत वाहन चालकांना इशारा देण्यात आलाय। HMPVच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा आरोग्य प्रशासन सज्ज झालंय। रुग्णालयात दाखल रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आलाय। बीडच्या माजलगाव नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरोधात एका इसमानं आमरण उपोषण पुकारलंय। जमिनीचा वाद सुरू असताना नगरपालिकेने परस्पर PTRवर नाव लावून कागदपत्र दिल्याचा आरोप या व्यक्तीने केला। न्याय मिळेपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा इशारा या व्यक्तीने दिलाय।